अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल व्यावसायिकांसाठी नवे आदेश जारी केले आहेत। या आदेशातील नियमांचे काटेकोर पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे। मग काय आहेत आदेश? चला जाणून घेऊया। तर यावेळी मुंढे म्हणाले, मी 23 जूनला एक आदेश पारित केला आहे, जो हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यासाठी असून त्यांच्यासाठी बंधनकारक आहे। हा आदेश ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक ऐतिहासिक निर्णय आहे। आमच्या विभागाने राबवलेल्या विशेष मोहीम आणि सर्वेक्षणात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत, ज्यात अस्वच्छता, वापरलेला खाद्यतेलाचा परत वापर, तापमान नियंत्रणात त्रुटी, दर्जाहीन साहित्याचा अन्नपदार्थाचे पॅकेजिंगसाठी वापर यासह पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध नसणे। यामुळेच आता हे आदेश पारित केल्याची माहिती त्यांनी दिली। यामध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलला लायसन्स लागेल, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षण दिलेलं असावं, स्वच्छता असायलाच हवी, आरोग्य नियमांचे काटेकोर पालन व्हावे, कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवावे लागेल, अन्नपदार्थासाठी निर्धारित तापमानाचे नियमाचे पालन करावे, परवानाधारक पुरवठाधारकाकडूनच कच्चा माल खरेदी करावा, पाण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणं बंधनकारक, ग्राहकांना बाटलीबंद पाण्यासाठी सक्ती करता येणार नाही। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वापरलेल्या खाद्यतेलाचा परत वापर करता येणार नाही। ऑनलाईन अन्नपदार्थावर परवाना क्रमांक आणि कॅलरीची माहिती द्यावी लागेल तर मोठ्या कंपन्यांनी दरवर्षी किचनचे ऑडिट करणे बंधनकारक असेल। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका।